बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, 20 मे रोजी ज्यावेळेस या महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान चालू होतं, अगदी 2 ते 3 तास बाकी होते, त्यावेळेस उद्धव साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. तुम्हा सर्वांना ती पत्रकार परिषद चांगलीच आठवत असेल, कारण या पत्रकार परिषदेत उद्धव साहेबांनी एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला होता, निवडणूक आयोगाला विचारला होता. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई ठाण्यामध्ये ज्यावेळेस मतदान प्रक्रिया पार पाडली जात होती, त्यामध्ये सर्व मतदारांना जो काही त्रास होत होता, विशेषतः शहरी भागामध्ये, मुंबईच्या शहरी भागात असेल, ठाण्याच्या शहरी भागात असेल, ज्यावेळेस मतदार हे तासन तास रांगेत अडखळले होते किंवा रांगा पुढेच जाईनात, आणि विशेषतः अशा केंद्रांवरच्या, लक्ष द्या मी काय सांगतोय, विशेषतः अशा केंद्रांवरच्या ज्या केंद्रावर मराठी मतदार हा मोठ्या संख्येने रांग लावून होता, मराठी मतदार हा मोठ्या संख्येने रांग लावून होता, विशेषतः मराठी मतदार जिथे जिथे दिसतोय त्या त्या केंद्रावर जाणून बुजून ज्या प्रकारे या रांगा स्लो झाल्या होत्या, हा जो आमचा आरोप होता, त्याविषयी आम्ही जी पत्रकार परिषद घेतली, किंवा विशेषतः अशा केंद्रांवर जिथे मुस्लिम मतदार हा मोठ्या संख्येने रांगांमध्ये होता, त्या ठिकाणी जाणून बुजून या सगळ्या रांगा अतिशय धीम्या गतीने पुढे चालल्या होत्या. या सगळ्यावर सांगण्यासाठी ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली किंवा अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले निवडणूक आयोगाला की अशा प्रकारची पूर्वतयारी आपण का केली नव्हती, मशीन किंवा जे काही यंत्र तुम्ही मतदानासाठी वापरता ते का स्लो झालं होतं, त्याचा वेग का मंदावला होता, या सगळ्यांचे आपण डेमो घेतलेच असणार. मग मतदारांना त्रास होईल अशा प्रकारचं कृत्य तिथे का झालं, जर ह्याचा जाब विचारणं काय मतदान झाल्यानंतर जाब विचारणार? कारण जर आम्ही एखादा प्रश्न विचारला तर कमीत कमी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही होऊन पुढच्या काही 15-20 मिनिटांमध्ये तुमच्या यंत्रणा कामाला लागतील, आणि कमीत कमी तिथल्या मतदारांना आम्ही कुठेही सांगितलं नव्हतं, तिथे जाऊन असं कुठेही सांगितलं नाही मतदारांना की बघा कशा प्रकारे जाणून बुजून तुम्हाला इथे उभं केलं जात आहे किंवा कशा प्रकारे तुम्ही जाऊन एखादं विशिष्ट चिन्ह दाबा, असं कुठेही सांगण्यात आलं नव्हतं. फक्त मतदारांना त्रास होईल असं कृत्य होऊ नये एवढीच त्या पत्रकार परिषदेमागची एक मनीषा होती. मग ती पत्रकार परिषद घेतल्यामुळे मतदारांवर इन्फ्लुएन्स झाला. बघा बरं यांचं डोकं कुठे चालतं. ती पत्रकार परिषद घेतल्यामुळे ह्यांच्यावर इन्फ्लुएन्स झाला, म्हणजे मतदार हे भारावून गेले आणि त्याच्यामुळे त्यांनी शिवसेनेला मतदान केलं असेल. म्हणजे मला ती अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवली, ज्यामध्ये अकबर बादशाहने एक अशा प्रकारची गोष्ट केली होती ज्याच्यात त्याने एक बक्षीस ठेवलं होतं की सर्वात जास्त वेळ थंड पाण्यामध्ये पाय बुडवून जो कोणी उभा राहील त्याला एवढं मी पारितोषिक देईल. आता एका शेतकऱ्याने, फार गरीब शेतकरी, गोष्ट ऐका जरा, तितकीशी मला आठवत नाही पण जे आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा, मतितार्थ समजून घ्या. त्या एका शेतकऱ्याने रात्रभर त्या थंड पाण्यामध्ये उभा राहिला आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस महाराजांकडे तो बक्षीस घेण्यासाठी गेला, म्हणजे अकबर बादशाहकडे जो बक्षीस घेण्यासाठी गेला, त्यावेळेस तिथल्याच एका शिपायाने म्हणा कुणी असेल त्याने सांगितलं की दूर 2 किलोमीटरवर तिथे एक मशाल जळत होती, दूर 2 किलोमीटरवर. लक्षात घ्या, आता 2 किलोमीटरच्या मशालीची ती ऊब त्या शेतकऱ्याला मिळाली असेल का? मग त्या मशालीमुळे कदाचित हा शेतकरी रात्रभर पाण्यात उभा राहिला असू शकतो. हे अशा प्रकारचं लॉजिक, म्हणजे तुम्ही पत्रकार परिषद घेतली म्हणून तिथल्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं असेल. मग जर हेच लॉजिक लावायचं झालं ना, कारण तुम्हाला हे सगळं सांगण्याचं तात्पर्य सांगतो तुम्हाला, आज निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव साहेबांना त्यांच्यावर कार्यवाही व्हावी किंवा कारवाई व्हावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला तशा सूचना केलेल्या आहेत. तुम्ही एकदा ही बातमी पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असं केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला, आयोगाला आदेश दिलेले आहेत. मतदान सुरू असताना ठाकरेंची पत्रकार परिषद होती. 20 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंनी आयोगावर गंभीर आरोप केले होते. मुंबईत संथगतीने मतदान होत असल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला होता आणि भाजपचे आमदार आशिष शेलारांच्या तक्रारीची आता आयोगाने दखल घेतलेली आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या समोर आहेत. प्रमोद, भाजपने तक्रार केली होती उद्धव ठाकरेंविषयी, त्यांच्या भाषणाविषयी, आणि आता दखल घेतली आहे. अधिक काय सांगाल?
20 मे रोजी जेव्हा मतदान सुरू होतं 5व्या टप्प्यातलं, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी दुपारी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच पत्रकार प्रमोद, मी तुम्हाला थोडं थांबवतो कारण भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्या बरोबर आहेत. अतुलजी, 20 मे रोजी ठाकरेंची पत्रकार परिषद आहे, आक्षेपार्ह काही बोलणं होते असं तुमचा तक्रार होती निवडणूक आयोगाकडे, आता दखल घेण्यात आली आहे? नाही, 100% निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य निर्णय घेतलेला आहे. बेलगामपणे, बेतालपणे उद्धव ठाकरे सातत्याने निवडणुकीच्या काळात बोलत होते आणि मतदानाच्या दिवशी मतदान संपेपर्यंत पत्रकार परिषद घ्यायला बंदी असते. असं असताना नुसती पत्रकार परिषद घेतली नाही तर निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचे खोटे नाटे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केले आणि त्यांच्यामुळे कायद्यानुसार जी काही कारवाई असेल ती कारवाई आता त्यांच्यावर केली जाईल. त्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो. अतुलजी, पण मुंबईत संथ गतीनं मतदान होत होतं हे वास्तव होतं काय आहे, तुम्ही उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरायचं काही कारण नाही. संत गतीने मतदान होत होतं याला निवडणूक आयोग जबाबदार होता का? आणि निवडणूक मतदान चालू असताना पत्रकार परिषद घ्यायची नाही हा नियम आहे. हा नियम विसरले का उद्धव ठाकरे? आणि त्याच्यामुळे त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर खोटे नाटे आरोप केले होते. मग त्यांनी पुरावे द्यावेत. जर का त्यांचं म्हणणं खरं होतं, पण काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील, हे बेलगामपणे खोटे नाटे आरोप हे पहिल्या दिवसापासून करतायत. महाराष्ट्रातल्या मीडियाचं वैशिष्ट्य आहे की जिथे संजय राऊत आणि राहुल गांधी काय म्हणतायत, तुमचे एक्झिट पोल सुद्धा मीडियाने केलेले आहेत आणि त्यात मीडियाच दोषी आहे. आणि त्याच्यामुळे ते बेमुरवतखोरपणे बोलतात. त्यांच्यावर कारवाई होते. या कारवाईचं आम्ही स्वागत करतो. ज्या वेळेस ही बातमी आमच्या पाहण्यामध्ये आली तळपायाची आग मस्तकात गेली. म्हणजे एखाद्या विषयी एखाद्याची चाकरी किती करावी, कुठल्या थराला जाऊन ती चाकरी करावी, याचं एक उत्तम उदाहरण आहे हा आयोग. आता विचार करा, याच्या अगोदर आम्ही किती आरोप केले, किती गोष्टींचे पुरावे दिले, कशावर कारवाई, अगदी सोप्या अगदी आजचंच उदाहरण घ्या ना, म्हणजे आजकालचंच उदाहरण घ्या. 7व्या टप्प्याच्या निवडणुकीच्या अगोदर कन्याकुमारीमध्ये भर कॅमेऱ्यांसमोर चाललेली ती नौटंकी, ती मांडी घालून बसण्याची नौटंकी तुम्ही सर्वांनी पाहिलीत कन्याकुमारीतली. मग मला सांगा, त्यावेळेस त्या नौटंकीमुळे मतदार प्रभावित झाला नाही? मग ती जर कारवाई तुम्हाला चालू शकत असेल, एखाद्या गोष्टीचा जाब विचारला तुम्हाला चालू शकत नाही. म्हणजे ज्या आशिष शेलाराने आशिष शेलारांची कारवाई करण्यासाठी सांगितलं की बाबा अशा अशा प्रकारची पत्रकार परिषद झाली जी नियमांच्या विरोधात आहे. मग मला एक सांगा, ज्यावेळेस आम्ही ठाण्यामध्ये जे पैसे वाटप झाले त्याचे व्हिडिओ दाखवले, उभ्या महाराष्ट्राने ते व्हिडिओ पाहिले, ऐन आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारचा पैसा वाटप झाला, हा कुठल्या आचारसंहितेच्या नियमामध्ये बसला? या गोष्टींवर कोणाकडे उत्तर नाहीत. या गोष्टींवर उत्तर द्यायची सुद्धा नाहीत. आम्हाला प्रश्न विचारायचा नाही. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, नवनीत राणांचं. या नवनीत राणांनी किंवा नवनीत राणांचं जे जात प्रमाणपत्र, त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या बरोबर 1 दिवस अगोदर यांना सगळे, म्हणजे ते व्हॅलिडेशन असतात ना, व्हॅलिडेशन, होय तुम्ही योग्य आहात, तुम्ही योग्य आहात, तुम्ही योग्य आहात आणि तुम्ही निवडणुकीला फॉर्म भरू शकता, तुमचं जात प्रमाणपत्र योग्य, कधी 1 दिवस अगोदर पर्यंत सगळं क्लीन. पण तेच महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणजे काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र, ज्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर त्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगराध्यक्ष राहिलेले आहेत किंवा ज्या पदावर राहिलेले आहेत गेली 5 वर्षापासून, ते जात प्रमाणपत्र मात्र इथे इनव्हॅलिड आणि कित्येक महिन्यापासून प्रलंबित असलेलं त्यांचं प्रकरण मात्र तडीस लागत नाही. म्हणजे त्यांची उमेदवारी यानं त्या कारणाने तिथे लागू नये, कारण स्ट्रॉंग उमेदवार यांच्या उमेदवाराला टफ फाईट देईल. म्हणून त्या उमेदवाराला निवडणुकीपासूनच वंचित ठेवण्याचं काम या सरकारने किंवा ह्या सरकारच्या ह्या आशा संस्थांनी केलं. याच्यावर कोणी बोलणार नाही. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. बीड मधल्या पैसे वाटपचं असेल, कल्याण मधल्या पैसे वाटपांचं आम्ही सांगितलं असेल, सगळं सोडा, सगळ्याचे आपण व्हिडिओ पुरावे दिले, सगळं सोडा. काल परवामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलात, ईशान्य मुंबईमध्ये मिहिर कोटेच्या नावाचा ह्यांचा उमेदवार, गुजराती उमेदवार, याच्या वॉर रूम मध्ये
रोकड सापडते, शिवसैनिक तिथे जातात, वॉर रूमचा काय सपाटा करायचा करून टाकतात, धडामधूम. तुम्ही सर्वांनी पाहिलात. तिथे पकडलेली कॅश किती दाखवायची? 2 लाखाची. ती 2 लाखाची कॅश तिथे असणार, पण पकडलेली कॅश संरक्षणामध्ये गायब केली जाते. पुरावे आहेत बरं, असं समजू नका आमच्याकडे पुरावे नाहीत. संरक्षणामध्ये तिथली कॅश गायब केली जाते. हे पहिली गोष्ट. आणि त्याच्या पुढची आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे तिथे जवळजवळ 6 शिवसैनिकांना जवळपास 11 ते 12 दिवस कस्टडीमध्ये ठेवलं जातं, कोठडीमध्ये ठेवलं जातं. त्यात माझे मित्र आहेत. खरं तर मला आभार मानायचे त्या सर्व माझ्या मित्रांचे. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख दिनेश जाधव, ज्यांना अटक झाली, जेल पत्करली. त्यानंतर अभिजित चव्हाण, शिवसेना 105 मुंबई महापालिकेचा 105 वॉर्डचे शाखा समन्वयक अभिजित जाधव, अभिजित चव्हाण. त्यानंतर रोहित चिकणे, युवा सेनेचा युवा शाखा अधिकारी. मी नावं यासाठी घेतो कारण या शिवसैनिकांना दुसरी कोणतीही माध्यमं नाहीत जिथे त्यांचं कमीत कमी नाव तरी येईल. यांना जेल झाली, यांनी जवळपास 10-11 दिवस जेलमध्ये काढले. रोहित चिकणे, युवा सेनेचा शाखा अधिकारी. त्यानंतर आणखी एक नाव घ्यावं लागेल, मुलुंडच्या 103 विभागाचे शाखा प्रमुख आनंद पवार. हे सर्व असे असंख्य शिवसैनिक जे जेलमध्ये जाऊन बसले, पण तिथे भाजपला काय दाखवायचा तो इंगा दाखवला. आणि त्यानंतर ती कॅश पकडणं उघडकीस आल्यानंतर त्यांना शेवटच्या क्षणी तिथे चाप पडला. पण शिक्षा कोणाला झाली? पहा, मला काय सांगायचंय, शिक्षा झाली ती शिवसैनिकांना. पण ज्यांची कॅश पकडली त्यांच्यावर मात्र एवढीशी देखील कारवाई नाही. आज उद्धव साहेबांना त्याच्यासाठी कारवाई कर म्हणणार ते केंद्रीय चुनाव आयोग, ज्याला आपण प्रेमाने काय म्हणतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र आयोगाला सूचना देत आहे की यांच्यावर कारवाई करा. अरे करा कारवाई. जर अशा कारवायांना भीक घालत बसलो ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सोकावला नाही पाहिजे. आमची माणसं आज जाऊन बसली. अरे भविष्यात ज्यावेळेस शिवशाहीचं शिवसेनेचं सरकार येईल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा इमाने इतबारे हिशोब किताब केला जाईल. तो काय म्हणतात, हिसाब किताब बहुत बाकी है. सगळ्या गोष्टींचा इमाने इतबारे हिसाब किताब केला जाईल. आज तुमचं केलेलं हे बलिदान म्हणेल मी, हे योगदान म्हणेल मी. हे तुमचं बलिदान आहे पक्षासाठी. जे काही तुम्ही केलं, स्वतःवर केसेस लावून घेतल्यात, बलिदान आहे पक्षासाठी. पण या सगळ्या गोष्टींवर आयोगाकडे उत्तर आहेत तर नाहीत. ही मी काही मोजकी अगदी तोंडात येतील अशी उदाहरणं सांगितली. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत, पण त्याच्यावर काही कारवाई होणार नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर एवढी ओळख आहे का? ज्यांची कोणाची ही तक्रार असेल त्यांची एवढी ओळख आहे. जर तुमची एवढीच ओळख असेल तर कमीत कमी आमच्या ह्या मागण्यांवर आयोगाने, राज्य आयोगाने, केंद्राचं तर सोडूनच द्या, केंद्रीय आयोगाचं, एवढी मोठी आमची ओळख नाही. आम्ही फार साधी माणसं. कोणी येतं आमचा पक्ष फोडून जात. लक्षात घ्या, कोणी म्हणजे समजलं ना तुम्ही, जे केंद्रातले आयोग बसलेले आहेत ते. कारण त्यांच्या जीवावर फुटलेला आहे हा, त्यांच्या जीवावर. आमच्यासाठी तरी एखादा शब्द टाका. आमची ही 4-5 थिल्लर चिल्लर उदाहरणं, त्याच्यावर देखील कार्यवाही व्हावी अशा प्रकारचा एखादा शब्द टाका. बघूयात ना किती आयोग काम करतो ते. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर कारवाईचे आदेश देणाऱ्यांनो, कधीतरी या प्रश्नांवर देखील उत्तरे द्यायला शिका. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.